जब नए आते हैं तब पुराणे भूल जाते हैं, असाच काहीसा प्रकार सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस नवीन जिल्हाधिकारी कार्यालय झालं त्यावेळी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सर्वच अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कालावधीत म्हणजे जवळपास 10 ते 12 वर्षापूर्वी या परिसरातले रस्ते झाले आणि त्यानंतर इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच इथल्या सर्वच मंत्र्यांनी किंवा माजी आमदारांनी या भागाकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे या परिसरात आपल्याला धूळच धूळ आणि खड्डेच खड्डे आणि अस्वच्छता पाहायला मिळेल. नुकताच TPDCचा एक आराखडा मंजूर केला आणि यस न्यूज मराठीनं दिलेल्या बातमीची दखल घेऊन या परिसरात 5 कोटी रुपयाचे अंतर्गत रस्ते करण्याचा विषय या DPDCच्या बैठकीत मंजूर झाला. त्याच पद्धतीने आपण सिव्हिल हॉस्पिटलमधल्या वारंवार अंतर्गत रस्त्याचा प्रश्न चव्हाट यांनी पुढे आलेला पाहतोय. या ठिकाणी देखील अनेक रुग्णांना हेळसांड होताना दिसते. तिथले रस्ते खराब झाल्यामुळं स्ट्रेचरवरून अनेक रुग्ण पडले, अशा देखील घटना घडल्या. त्यामुळे तिथं देखील 5 कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात 5 कोटी रुपयाचे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अंतर्गत रस्ते करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी DPDCच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या परिसराची दुर्गंधी आणि या परिसरात जे काही खड्डे पडले आहेत ते लवकरच आपल्याला नवीन रस्ते पाहायला मिळतील हे नक्की. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.